हाके कोण आहे हे प्रसाद लाडच्या बापाला चांगलं माहिती. त्याला प्रसाद लाड कोण आहे ते माहिती नाही. मी एकाच वाक्यात सांगतो, हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार. लक्ष्मण हाकेला पाहिजे असेल तर त्याचा पण पगार चालू करतो. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा वणवा पेटला असतानाच आता जरांगे विरुद्ध हाके हा नेहमीचा संघर्ष आता हाके विरुद्ध लाड लढाईतही सुरू झालाय. कारण हाकेंवर टीका करणाऱ्या लाड यांना जोरदार प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाकेंनी लाड यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यात मराठा आरक्षण आंदोलनामागे भाजप आमदार प्रसाद लाड यांचाच हात असून ते आगामी काळात भारतीय जनता पक्षाचे जहाज पूर्णपणे बुडवणार असा खळबळजनक आरोप ओबीसी आंदोलनाचे प्रमुख नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय. महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रचंड तापलेलं असताना लक्ष्मण हाके यांनी थेट सत्ताधारी भाजपच्या बड्या नेत्याला थेट टार्गेट केल्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका जाहीर पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यातील कथित संबंधांवरून अत्यंत गंभीर आणि थेट आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप केले. या वक्तव्यामुळे महायुती सरकार आणि विशेषतः भाजप बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. लक्ष्मण हाके यांनी आपल्या वक्तव्यात आमदार प्रसाद लाड यांच्यावर अतिशय तिखट शब्दात हल्ला चढवला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाची रसद, व्यवस्था आणि आर्थिक पुरवठा हा पडद्यामागून प्रसाद लाड यांच्या माध्यमातून केला जात आहे असा थेट आरोप हाकेंनी केलाय. अंतरवाली सराटी येथे झालेल्या भेटीगाठी आणि त्यानंतर प्रसाद लाड यांच्या भूमिकेत झालेला नाट्यमय बदल याकडे बोट दाखवत हाके म्हणाले की हे संपूर्ण आंदोलन लोकशाही मार्गाने चाललेलं नसून यामागे मोठा राजकीय आणि आर्थिक स्वार्थ लपलेला आहे. मनोज जरांगे पाटील जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या सर्वोच्च नेत्यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधानं करतात तेव्हा महायुतीमधील किंवा भाजपमधील प्रसाद लाड सारखे नेते मूग गिळून गप्प का बसतात असा थेट सवाल हाकेंनी उपस्थित केलाय. या वादाची पार्श्वभूमी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये दडलेली आहे. आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यातील अंतर्गत संवाद आणि मध्यस्थीचे प्रयत्न समोर आले होते. मात्र हा संवाद ओबीसी नेत्यांना मुळीच रुचला नाही. लक्ष्मण हाके यांच्या मते प्रसाद लाड हे ओबीसी आरक्षणाच्या हिताला बाधा आणून केवळ मराठा मतांचं राजकारण साधण्याचा प्रयत्न करतायत. हाके यांनी थेट इशारा देताना म्हटलंय की जर भाजपचं महाराष्ट्रातील सरकार आगामी निवडणुकीत पराभूत झालं किंवा पक्षाचं जहाज बुडालं तर त्याला केवळ आणि केवळ प्रसाद लाड यांची दुटप्पी भूमिकाच कारणीभूत ठरेल. पक्षांतर्गत नेत्यांच्या अशा वागणुकीमुळे भाजपचा पारंपरिक ओबीसी मतदार पक्षापासून दूर जात असल्याचा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे दिलाय. हाके कोण आहे हे प्रसाद लाडच्या बापाला चांगलं माहिती आहे. त्यामुळं हाके ज्या प्रवर्गाची भाषा बोलतोय ना प्रसाद लाड, त्या तुझ्या भाजपचा पहिला इतिहास वाचून घे. हा भाजप वाड्या वस्त्या तांड्यावरती न्यायला माननीय अण्णासाहेब डांगे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, नासफ फरांदे आणि ओबीसी मधले छोटे मोठे घटक तुमचेच नेते म्हणतात की भाजपचा DNA ओबीसी आहे. त्यामुळे प्रसाद लाड, आमच्या मागे जरी काय 2, 4, 5 माणसं नसतील आणि मला जर तू ओळखत नसशील, आपण निश्चित आमने सामने एकदा भेटल्यावर मी माझी ओळख करून देतो तुला. नाही, पण ते म्हणतात की मी ओळखत नाही कोण आहे हाके. नाही, मी माझी ओळख करून देतो ना. कशी देणार ओळख? मी माझी ओळख प्रसाद लाड सारखा. हे बघा, प्रसाद लाडचं माझं वैयक्तिक भांडण नाही. प्रसाद लाड ही प्रवृत्ती आहे आणि ह्या प्रवृत्तीनं महाराष्ट्रामधल्या 1 लाख तरुणांचे रोजगार पळवून नेलेत आणि ते शासनामधले नेलेत. 76% महसूल ग्रुप ऑफ कंपनीज, त्याची काय क्रिस्टल ग्रुप ऑफ कंपनीजला जातात. त्याला 12% सर्व्हिस टॅक्स शासन देतो. हे ज्यावेळी मी सगळं महाराष्ट्रासमोर सांगेल ना, त्यामुळं प्रसाद लाड ही व्यक्ती नव्हे, प्रवृत्ती ज्यावेळी माझ्या डोळ्यासमोर येईल ना, त्या प्रसाद लाडच्या कानाखाली एक सणकण वाजवून देईल आणि प्रसाद लाडला लक्ष्मण हाके म्हणजे कोण आहे आणि कुठली भाषा बोलतो आणि किती लोकसंख्येची भाषा बोलतो हे त्याला चांगलं समजावून सांगेल. पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली आणि त्यांनी प्रसाद लाड यांच्या व्यावसायिक कंत्राटांवरून अत्यंत वैयक्तिक आणि टोकाची टीका केली आहे. महाराष्ट्रातील शासकीय विभागांमधील विविध कंत्राटी भरती आणि सुरक्षा रक्षकांची कंत्राटं केवळ प्रसाद लाड यांच्या कंपन्यांनाच कशी मिळतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे कंत्राट देताना सरकारचे लाड यांच्यावर नेमके काय प्रेम आहे असा उपरोधी आणि अश्लाघ्य भाषेतील सवाल विचारत हाके यांनी थेट राज्य प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले.
आम्ही जेव्हा ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आंदोलन करतो तेव्हा सरकारमधील यंत्रणा आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र दुसरीकडे संविधानाला आणि कायदेशीर चौकटीला आव्हान देणाऱ्यांवर कोणतीही कारवाई का होत नाही अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आमदार प्रसाद लाड यांनीही लक्ष्मण हाकेंना चोख प्रत्युत्तर दिलंय. प्रसाद लाड यांनी हाके यांचे आरोप फेटाळून लावताना म्हटलंय की लक्ष्मण हाके हे केवळ वैयक्तिक पातळीवर येऊन खालच्या भाषेत टीका करतायत. माझ्या कंपन्या या शेअर बाजारात सूचीबद्ध असून त्यांच्यावर देशातील सर्वोच्च आर्थिक यंत्रणांचं नियंत्रण आहे. त्यामुळे आमच्यावर आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप करणं अत्यंत बालिशपणाचं आहे असं लाड यांनी स्पष्ट केलंय. तसंच हाके यांनी मला शिकवण्याची गरज नाही. ज्यांनी आयुष्यात साधी वडापावची गाडीही चालवून दाखवली नाही त्यांनी उद्योगांवर आणि कंत्राटांवर बोलू नये असा खोचक सल्ला लाड यांनी दिला. यासोबतच जर हाके यांना गरज असेल तर मी त्यांचाही पगार सुरू करतो असा उपरोधिक टोला लगावत लाड यांनी हाके यांच्या लोकप्रियतेवर आणि जन आधारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. वारंवार पुन्हा त्यांनी असा आरोप केला की जवळपास 6 महिन्यापासून त्यांच्याकडे असलेल्या कंपन्यांच्या लोकांना पगार दिला नाही. एक नंबरचा भ्रष्टाचारी बाई 1 लाख लोकांना नोकरी देतो. लक्ष्मण हाकेला पाहिजे असेल तर त्याचा पण पगार चालू करतो. त्यामुळे त्यांनी मला शिकवणं ते माझी कंपनी लिस्टेड कंपनी आहे, स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड आहे. त्यामुळे आमच्यावरती मॉनिटरिंगच्या 1000 यंत्रणा आहे. त्यामुळे लक्ष्मण हाकेंनी मला व्यवसाय शिकवणे आधी स्वतःनी एक वडापावची गाडी टाकून दाखवावी नंतर आम्हाला सांगा. लक्ष्मण हाके यांनी केवळ शाब्दिक हल्ला न करता प्रसाद लाड यांना थेट शारीरिक पातळीवर सुद्धा धमकीबाजा इशारा दिलाय. प्रसाद लाड मला महाराष्ट्रात कुठेही दिसले तर मी त्यांच्या कानशिलात लगावल्याशिवाय राहणार नाही. भलेही मला यासाठी तुरुंगात जावं लागेल किंवा माझ्यावर गोळ्या चालवल्या गेल्या तरी चालेल असं अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्य हाके यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तसंच 2 समाजांमधील राजकीय वैर अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जाते. हाके यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आवाहन केलंय की त्यांनी वेळीच आपल्या या आमदाराला आवरावं, अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्यास सत्ताधाऱ्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही लक्ष्मण हाके आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या या टीकेला गांभीर्याने न घेता त्यांची खिल्ली उडवली आहे. लक्ष्मण हाके आणि सदावर्ते यांना आरक्षणाच्या तांत्रिक आणि सामाजिक मुद्द्यांमधलं नेमकं काय समजतं, त्यांनी या विषयातील काडीचंही ज्ञान नाही अशा शब्दात जरांगे पाटील यांनी हाके यांच्या आरोपांमधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय. जरांगे यांच्या मते मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेपर्यंत त्यांचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा पडद्यामागून पाठिंबा नाही, तर हा संपूर्ण मराठा समाजाचा उत्स्फूर्त लढा आहे. मी राजकीय बोलू नाही बोललो. लाड भाऊ मध्ये पडले, विखे पाटील साहेब मध्ये पडले. मी एका शब्दानं दुखवलं नाही. मला आशा होती गरिबाचं कल्याण होतं. कुणबी प्रमाणपत्र रद्द का केले यांच्या डोक्यात वेगळं आहे. मी रिअल सांगायलो आज सोलापूरच्या नगरीतून. यांच्या डोक्यात हे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्याला द्यायला लागलाय. नोंदी देणं म्हणजे पक्क आहे. मग आता गैरसमज पत्रा मराठ्यात म्हणजे प्रमाणपत्र काढणार नाही का रद्द व्हायला लागले. रद्द कसं होती? ओरिजिनल नोंदी आहेत शिंदे समिती शोधल्या. रद्द कसं काय करायला तुम्ही? यांना सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थेचं गॅजेट द्यायचं नाही. यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत म्हणून मराठ्यांनी जागे व्हा. राजकारण नंतर करू. अगोदर मराठे एकत्र या तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्यासाठी. पर्याय नाही. उघड अन्याय केलाय तरी तुम्ही खरबडून जागे होणार नसलात तर तुमच्यात मराठ्याचं रक्त खेळतच नाही. या संपूर्ण राजकीय चिकलफेकीमुळे महाराष्ट्रातील आरक्षणाचा पेच अधिकच गुंतागुंतीचा आणि संवेदनशील बनलाय. एका बाजूला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी जरांगे पाटील लावून धरतायत, तर दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या मूळ कोट्याला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज आक्रमक पवित्रा घेतोय. या सामाजिक संघर्षात आता सत्ताधारी पक्षाचे नेते संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. प्रसाद लाड यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपांमुळे पक्षांतर्गत गटबाजी आणि ओबीसी विरुद्ध मराठा अशा राजकीय समीकरणांची गणितं बदलण्याची चिन्ह आहेत. येणाऱ्या काळात या प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.